नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या पार्थचं घड्याळ दुरुस्त करायचं आहे. त्यासाठी इकडे आता निघालेली आहे आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काव्याने ते घड्याळ दुरुस्त करायचं आहे म्हणून घरी ब्रेकफास्ट सुद्धा केलेला नसतो आणि काव्या ही दुरुस्त करण्यासाठी आलेली असते. आता जेव्हा ती कॅफेमध्ये येते तेव्हा तिला अनिशा भेटते आणि अनिशा आणि तिच्यामध्ये दोघींमध्ये बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा दोघीही बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अनिशा म्हणत असते की ही म्याव करणारी फिसकरलेली मांजर मात्र आता गोडगोड वागायला लागलेली दिसते असं अनिशा तिला बोलत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते काय, आणि मग काव्याला सुद्धा छान वाटत असतं कारण खरंच ही फिसकरलेली मांजर जी आहे ती खरंच खूप खुश झालेली आहे, ती गोडगोड वागत आहे हे सगळं तिच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता जीवा डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि त्याचवेळी तिथे रम्या आणि वसू बोलत असतात. मग रम्या आणि वसू या दोघींमध्येही बोलणं चाललेलं असतं. त्या दोघी म्हणत असतात की आता जेवण कोणाकोणासाठी बनवायचं आहे. मग रम्याला वसू सांगू लागते की तू, मी, मंजू आणि मग तू जीवाचं नाव का घेतलेलं नाहीये असं रम्या मुद्दामच बोलत असते कारण आता त्यांनी पुढचा प्लॅन केलेला असतो तो म्हणजे जीवाला आता टार्गेट करायचा आहे. जीवा आणि नंदिनी या दोघांच्या मध्ये भांडणं लावायची आहे आणि मग जीवा तर घरात बसून असतो अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र नंदिनी तिथे ते जीवाला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि त्या क्षणी नंदिनी तिथं पोहोचलेली असते. नंदिनी तिथं आलेली आहे आणि नंदिनी म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे, म्हणजे तुम्ही जीवाबद्दल वाटेल त्या शब्दात बोलाल आणि तुम्हाला काय वाटतं मी तुमचं ऐकून घेईल? अजिबात नाही, मी तुमचा एक शब्दही ऐकून घेणार नाही असं नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि या दोघींना त्यांची लायकी दाखवलेली असते. चला तर मग आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे पार्थ काव्याच्या डोक्याखाली हात ठेवून तशीच झोपलेली असते, म्हणजे अक्षरशः ती बसून असते रात्रभर. आणि पार्थ जेव्हा जागा होतो तेव्हा तो पाहतो काव्या त्याच्या उशाशी आहे. तेव्हा त्याला मात्र प्रश्न पडलेला असतो. तो म्हणत असतो काव्या इथं काय करते, हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो काव्याला बोलत असतो, एकदम जोरात ओरडतो आणि काव्या मात्र घाबरते आणि काव्याला तो विचारतो तुम्ही इथे काय करताय. काव्याला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय, कारण काव्या रात्रभर आता पार्थच्या उशाशी असते. पार्थ म्हणत असतो तुम्ही माझ्या उशाजवळ काय करत होता. काव्या म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालंय. खरं तर रात्रभर हात पार्थच्या डोक्याखाली असल्यामुळं काव्याचा हात अवघडलेला असतो आणि काव्या पार्थला म्हणत असते की तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. पार्थ म्हणत असतो माझ्यामुळे झाले म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला, असं पार्थ बोलत आहे. तेव्हा काव्या म्हणत असते की तुम्हाला ना थंडी वाजत होती, तुम्ही रात्री थंडीने कुडकुडत होता आणि मग मी एसीचा रिमोट शोधत होते, पण एसीचा रिमोट मला मात्र कुठे सापडत नव्हता आणि जेव्हा मी इथं आले तुमच्या डोक्याच्या तिथे रिमोट आहे का ते बघत होते तर नेमकं तुम्ही कुडकुडताय. मग म्हटलं तुमच्या अंगावर पांघरून तरी घालावं म्हणून मी पांघरून घालण्यासाठी आले आणि तेव्हा मात्र इकडे हे सगळं झालंय. तुमच्या डोक्याखाली माझा हात तसाच राहिला आणि तुम्ही झोपलेला होतात ना, मग तुम्हाला कसं उठवणार, म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही. पार्थ म्हणतो काय तुम्ही एवढं सगळं केलंय माझ्यासाठी, माझी झोपमोड होऊ नये म्हणून रात्रभर तुम्ही तुमचा हात माझ्या डोक्याखाली ठेवलाय. आणि काव्या म्हणत असते आता बघितलं ना माझा हात दुखायला लागलेला आहे. आणि त्यावेळेस पारच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असतात ते ना खरंच पाहण्यासारखे असतात आणि तेव्हा मात्र ते दोघंही पाहतच राहतात. खऱ्या अर्थाने पार्थ आणि काव्या दोघंही आता एकत्र आलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. दोघंही जाम खुश झालेले असतात आणि काव्या पार्थकडे पाहत असते, लाजत असते, कारण तिला वाटत असतं की पार्थ असं काय करतोय. खरं तर पार्थने मनापासून त्याला खरंच भारी वाटलेलं असतं आणि पार्थ म्हणत असतो की म्हणजे या संसाराचीच गाडी मार्गावर चालणार आहे, हा संसार सुखाचा होणार आहे असं तो बोलत असतो. मग तो काव्याला म्हणू लागतो की या इकडे मी तुमचा हात चेपून देतो असं तो म्हणत असतो. काव्या म्हणत असते नाही नको, माझी मी बघेन, तुम्हाला जमणार आहे का ते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की का नाही जमणार, मी पार्थ आहे आणि कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला, असं नेहमीचा आता तो पार्थचा डायलॉग असतो तो सुरू होतो. आणि तेव्हा काव्या म्हणत असते हो हो बस 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 माहिती आहे मला, अजिबात नको, पुढच्या गोष्टी अजिबात नको असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की आता बसा आणि तो काव्यावरती ओरडतो. काव्याला म्हणू लागतो की आता लगेच इथे बसायचं आहे, मी सांगितलंय ना तुम्हाला, असं म्हणत काव्याला तो सांगत असतो. मग काव्या सुद्धा आता बसलेली असते. पार्थने तिचा हात हातात घेतलेला आहे आणि तिचा हात दाबून देत आहे. आता काव्याला झोप लागायला लागलेली असते आणि त्या क्षणी पार्थ मात्र इकडे काव्याला म्हणत असतो
की चालेल. आणि मग पार्थ स्वतःचा खांदा देतो आणि काव्या मात्र कारच्या खांद्यावर डोकं ठेवून आता झोपी गेलेली असते. पार्थला या सगळ्या गोष्टींमुळं खूप छान वाटत असतं, तो खुश होत असतो. त्याला भारी वाटत असतं की हे सगळं जे काही घडत आहे ना, त्याने तो खुश झालेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की खरंच आता मात्र आमच्या संसाराची गाडी ही रुळावर येणार आहे. कारण आता काव्या जे काही करत आहेत ना, ते अगदी मनापासून करत आहेत, हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर पार्थ खुश झालेला आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे पार्थच्या मनात जणू काही फुलपाखरू उडत आहेत. इकडे आता युगला फोन आलेला असतो, त्याचा मित्र त्याच्याशी बोलत असतो आणि तो म्हणत असतो की अरे काय सांगू तुला, त्या मुलीच्या लफड्यामुळे ना मी एका प्रॉब्लेममध्ये अडकून बसलेलो आहे. तेव्हा युग हे फोनवर बोलत आहे आणि तिकडून त्याचा मित्र म्हणत असतो म्हणजे काय झालं. तेव्हा युग म्हणतो की मी कसं सांगणार आहे घरात, एकतर ते लेटर आलेलं आहे, मला कळत नाहीये आणि मी आता तरी सध्या हे सगळं घरामध्ये सांगू शकत नाही. तेव्हा नंदिनी तिथं आलेली असते आणि नंदिनी आलेले पाहून युग त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज करतो आणि म्हणू लागतो नंदिनी वहिनी काय केलंय किचनमध्ये, आज खूपच छान वास येतोय, असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की तू जे म्हणशील ते तुला देईल मी करून. तेव्हा तो म्हणतो की माझे ना जीवादादासारखे काही नखरे नसतात, मला काहीही चालेल, असं तो सांगू लागतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की चालेल. आणि मग तिने पुन्हा बोलायला लागते. ती म्हणत असते युग काय चाललंय, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा युग म्हणतो नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे. रम्या मात्र आता कोपऱ्यात उभा राहून हे सगळं बोलणं चोरून ऐकत असते. युगला नंदिनी म्हणत असते की हे बघ युग, मला असं वाटतंय की तू तुझ्या मित्राबरोबर बोलत होता आणि तू कोणाला तरी फोनवरती सांगत होता की सध्या तरी मी ही गोष्ट घरामध्ये सांगू शकत नाहीये. असं काय घडलेलं आहे, अशी कोणती गोष्ट आहे युग तुझी घरामध्ये सांगू शकत नाहीये, असं नंदिनी त्याला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे युग म्हणत असतो नाही काय, आणि तू मला का प्रश्न विचारते, मी तुला एकदा सांगितलंय ना असं काही नाहीये म्हणून. आणि तो ओरडूनच नंदिनीला तिथे बोलत असतो. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते असंच पाहिजे, सगळ्यांना उपदेशाची डोस पाजत असते ना, बस आता असं तसंच पाहिजे तुला, असं बोलत असते. युग अजून ओरडून बोल तिच्यावरती, असं इकडे रम्या बोलत आहे. नंदिनी म्हणत असते की हे बघ युग, मी जे ऐकलेलं आहे ते ऐकलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो असं तसं नाहीये काय, म्हणजे लवकर मी इतक्यात तरी हॉस्टेलला येणार नाहीये असं त्याला मी बोलत होतो, तुझा काहीतरी गैरसमज झालाय नंदिनी वहिनी. नंदिनी म्हणते की युग हे बघ, मी ना आनंद निवासमधल्या सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, जी लोक बोलत सुद्धा नाही आहेत त्यांना सुद्धा मी त्यांच्या मनात काय चाललं आहे ते मी जाणून घेत असते. मला असं वाटतंय तू जर कोणत्या प्रॉब्लेममध्ये असशील तर प्लीज तू माझ्याशी शेअर कर आणि मला सांग, आपण नक्की त्याच्यावरती मार्ग काढूया. तेव्हा मात्र युगला खूप राग येतो आणि युग ओरडायला सुरुवात करतो. युग म्हणत असतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, काही नाहीये म्हणून मी सांगितलंय ना. आणि नेमकं ते बोलणं जे आहे ते आता जीवाने ऐकलेलं असतं. इकडे रम्याला मात्र छान वाटत असतं. रम्या म्हणत असते की बरं झालं, असंच पाहिजे या नंदिनीला. पण ते बोलणं आता जीवाने ऐकलेलं असतं. जीवा तिथे येतो आणि म्हणतो युग काय बोलतोयस तू, तुला कळतंय का, तू कोणाशी बोलतोय. तेव्हा तो म्हणतो की मला कळतच नाहीये, मी सांगितलंय ना मला काही प्रॉब्लेम नाहीये, तर मग प्रत्येक वेळेस मला येऊन का प्रश्न विचारताय तुम्ही, असं युग बोलत असतो, ओरडून बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणत असतो की बाद झालं युग, आत्ता मला माहिती आहे की नंदिनी तुझ्याशी कोणत्याही गोष्टी चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही, ती तुला समजूनच घेणार आहे. मग तू काय ऐकत नाहीये, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, असं जीवा इकडे युगला विचारत आहे. तेव्हा युग म्हणतो की मला नाहीये काय प्रॉब्लेम, मी तुम्हाला एकदा सांगतोय ना, तुम्हाला कळत नाहीये का, किती वेळा त्याच गोष्टी मी सांगायच्या आहेत, असं म्हणत युग ओरडायला सुरुवात करत असतो. युग ओरडून ओरडून बोलत असतो. जीवा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु युगला मात्र गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात. आणि युग म्हणत असतो की नका पडू माझ्या प्रॉब्लेममध्ये, मी सांगितलंय का तुम्हाला माझे हे प्रॉब्लेम आहेत, मग काय येतंय तुम्ही माझ्याकडे, नका विचारू मला, माझे मी बघून घेईल माझं काय करायचं आहे ते, असं युगने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि आता मात्र नंदिनी पाहतच राहते, कारण युगला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी युगला मात्र गोष्टी ऐकायलाच येत नसतात. रम्याला मात्र इकडे आनंद झालेला असतो, ती खुश झालेली असते. ती म्हणत असते की बरं झालं, ह्या नंदिनीला असंच पाहिजे, ती खूप पुढं पुढं करत असते ना, मग तिचा चांगला माज उतरलाच पाहिजे, अशा पद्धतीने रम्या बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे युग आता इकडे नंदिनीला बोट करून बोलत असतो. तेव्हा मात्र जीवाला खूप राग आलेला असतो. जीवा म्हणत असतो की बाद झालं युग, आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, आता मात्र ऐकून घेणार नाही. जीवाच्या लक्षात आलेलं आहे की युग हा नंदिनीचा अपमान करतोय. वास्तविक नंदिनी त्याच्यामध्ये काही समस्या आहे का हे विचारत असते, पण युगला त्या गोष्टीचा खूपच राग आलेला आहे. हिला काय करायचं आहे, माझं काय का असेना असं म्हणून तो तिच्या अंगावर जात असतो. तेव्हा मात्र जीवाला भयानक राग आलाय.
जीवा म्हणतोय की तू तिला असं बोलू शकत नाहीस, ती तुझी वहिनी आहे, ही गोष्ट तू विसरून गेलायस का? असं म्हणून जीवा अक्षरशः आता युगच्या अंगावर जातोय आणि त्याला चांगलीच समज देतोय. मोठ्यांशी कसं बोलावं याची तुला जराही जाणीव राहिलेली नाही वाटतं. तुला जरा जास्तच शिंग फुटलेले दिसत आहेत. माझ्या पद्धतीनं तुला दुरुस्त करू का? असं म्हणून जीवा अक्षरशः युगला मारण्यासाठीच धावतोय. हे सगळं पाहून युग घाबरून गेलेला आहे, कारण त्याला माहिती आहे जीवा एखादी थोबाडीत देखील लावून देऊ शकतो. त्यामुळं तो घाबरून जातो आणि म्हणतो, ठीक आहे, तुला असं वाटतं ना की मी नंदिनीची माफी मागावी, तर माफी मागतो. तेव्हा जीवा म्हणतो, माफी तर मागितलीच पाहिजे, कारण तू ज्या पद्धतीनं बोललायस ना, ती मोठ्यांना बोलण्याची पद्धत नाही आहे आणि हे आपल्या घरातले संस्कार नाही आहेत. तुला तिची माफी मागावीच लागेल. अशा खणखणीत शब्दात त्याने युगला चांगलीच समज दिलेली आहे. अक्षरशः त्याच्या गालावर हात ठेवून, चला पटकन आता माफी मागायची आणि निघायचं, असं तो युगला म्हणत आहे. युगला देखील जीवाची चांगलीच भीती वाटलेली आहे आणि त्यामुळं तो म्हणतो, ठीक आहे, मी हात जोडून माफी मागतो. असं म्हणून तो आता नंदिनीच्या समोर उभा राहतो आणि नंदिनीला म्हणतो, माफ करा वहिनीसाहेब, खरंच मी तुमच्याशी खूपच चुकीचं वागलो आणि तुम्हाला खूपच चुकीचं बोललो. असं म्हणून तो आता जीवाकडं पाहतो आणि म्हणतो, ठीक आहे, बस झाल्यास का आता खुश? झाले ना, जातो आता मी. असं म्हणून त्याने माफी मागून तो चाललेला आहे आणि हे सगळं पाठीमागून रम्या पाहत आहे. रम्याला कितीतरी आनंद झाला आहे, कारण जीवा आणि युग यांची भांडणं नंदिनीमुळे लागलेली आहेत आणि आता आपण या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतो, या गोष्टीची देखील तिला जाणीव झालेली आहे. आपण आता युगला गोड गोड बोलायचं आणि त्या दोघांमध्ये अजून भांडणं लावायची, त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते समजून घ्यायचं आणि बरोबर दुखत्या नसेवर हात ठेवून युगच्या त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा, असं तिने ठरवलेलं आहे. युगने माफी मागितलेली आहे आणि तो घराच्या बाहेर पडत आहे. तो त्याच्या रूमकडे चाललेला आहे. नंदिनीला झाल्या सगळ्या प्रकारामुळे खूपच वाईट वाटतंय, पण रम्या मात्र भलतीच खुश झालेली आहे. आता या गोष्टीचा तर गैरफायदा घेतलाच पाहिजे आणि आईला देखील ही गोष्ट सांगितली पाहिजे. त्वरित युगकडे गेलं पाहिजे आणि त्याला नक्की काय झालंय ते बघूया आणि त्याचबरोबर त्याच्या डोक्यामध्ये नंदिनीविषयी वाईट पसरूया, असा विचार तिने केलेला आहे. नंदिनी जीवाला म्हणते, एवढं त्याला बोलण्याची गरज होती का? तेव्हा जीवा म्हणतो, हो होती, म्हणूनच बोललेलो आहे, मला पटत नाही तुझ्याशी कोणी असं वाईट वागलेलं. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे, या सगळ्या गोष्टीमुळं किमान तुमचा माझ्यावरचा राग तर निघून गेला आहे, या गोष्टीचा मला आनंद होतो आहे. तेव्हा जेव्हा म्हणतो, असं तुला वाटतंय की माझा राग गेलेला आहे? माझा राग वगैरे काही गेलेला नाही आहे, त्यामुळं तू जरा शांत बसलीस तर बरं होईल. असं म्हणून नंदिनीचं देखील तोंड त्याने बंद करून टाकलेलं आहे. तेव्हा नंदिनीला समजलंय की जीवाचा राग जराही गेलेला नाही आहे, पण युग आपल्याशी बोलला ते मात्र त्याला पटलं नाही आणि म्हणूनच तो आमच्या दोघांच्या मध्ये पडलेला होता. नंदिनी त्याला थँक्स म्हणते, पण जीवा मात्र तिचं काहीच ऐकत नाही. जीवा म्हणतो, तुला असं वाटत असेल की तू गोड बोलल्यानंतर मी तुझ्याशी गोड बोलेन, पण मी तसं करणार नाही, कारण सकाळचा राग अजून माझ्या डोक्यात आहे आणि जिथल्या तिथं मी गोष्ट अगदी लक्षात ठेवत असतो. त्यामुळं तू माझ्याशी कितीही नीट बोललीस तरी मी तुझ्याशी नीट बोलेल, असा गैरसमज तू करून घेऊ नको. असं म्हणून नंदिनीचं देखील तोंड जीवाने बंद केलेलं आहे आणि नंदिनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण तो मात्र तिच्याजवळ एक क्षणही थांबत नाही आणि तो निघून जातो. नंदिनीला समजले की जीवाचा राग अजूनही गेलेला नाहीये. इकडं पार्थ नाश्ता करत आहे आणि मानिनी त्याच्याजवळ बसलेली आहे. मानिनी ब्रेडला बटर लावून त्याला देत आहे आणि तो पेपर वाचत वाचत नाश्ता करत आहे. पण मानिनीच्या डोक्यात कालचेच विचार येत आहेत. तिने ऐकलेलं आहे की काव्या पार्थला अजिबात चांगली वागणूक देत नाहीये. तिच्या मनामध्ये पार्थविषयी चांगले विचार नाहीत. कदाचित पार्थ तिला आवडतच नाहीये, त्यामुळंच ती पार्थशी अजिबात नीट बोलत नाही असं तिला वाटत आहे. पण पार्थ मात्र तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्याशी खूप चांगलं वागतो. आता या सगळ्या गोष्टीवर काय करावं असा विचार ती करत बसलेला आहे. हातामध्ये ब्रेड घेऊन ती तशीच शांतपणे विचार करत बसलेली पार्थने तिला पाहिलंय. तेव्हा पार्थ म्हणतो, आईसाहेब काय झाले नक्की? कसलं टेन्शन आहे का? तेव्हा ती एकदम जागी होते आणि म्हणते, टेन्शन वगैरे काही नाही आहे रे, पण मला फक्त एक गोष्ट सांग, तुझं आणि नंदिनीचं व्यवस्थित सुरू आहे का? तेव्हा पार्थ हसत हसत म्हणतो, म्हणजे अगदी छान सुरू आहे, तुला का असं वाटतं?
तेव्हा ती म्हणते, तसं नाही, बाहेर तर तुमचं चांगलंच चालू असतंय, पण तुमच्या बेडरूममध्ये तुमचं नक्की कसं चाललेलं असतंय ना, ते मला जाणून घ्यायचं आहे. तो म्हणतो, अगं बेडरूममध्ये पण व्यवस्थितच चाललेलं आहे. तेव्हा मानिनी म्हणते की तुला ती चांगली वागणूक देते का, तुझ्याशी नीट प्रेमानं बोलते का. तो म्हणतो, हे काय विचारतेस. ती विचारते, मी खरं सांगते ते सांग, तुमच्यात भांडणं होतात ना पार्थ, माझ्याशी खरं बोल. पार्थ म्हणतो, आज सासू मोड ऑन झालाय दिसतोय तुझा, त्यामुळं तू एवढं काय बोलायला लागलेले आहेस. मानिनी म्हणते, माझ्या प्रश्नाचं असं चेष्टेत उत्तर देऊ नको, खरंच सांग की तुमच्यामध्ये भांडण होतात का. पार्थ म्हणतो, हे बघ आई, तुला माहिती आहे ना, तुझी सासू म्हणजे माझी आजी काय म्हणायची, ज्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाहीत ते नवरा बायकोच नाही आहेत. मग होतात भांडणं, त्यात काय एवढं. आणि भांडण झालं तरी ते आमचं परमनंट भांडण नसतंय, किरकोळ तात्पुरतं भांडण असतं आणि ते मिटतं देखील. तू ना लहान लहान गोष्टीचा खूपच त्रास करून घेतेस आणि टेन्शन घेतेस. मला असं वाटतंय की या गोष्टीचा विचार करायची काही गरज नाही आहे. मानिनी म्हणते, असं असेल तर ठीक आहे, पण नक्की तुमच्यामध्ये जर का काही अनबन असेल आणि तुम्हाला तुमचं एकमेकाशी पटत नसेल तर त्या गोष्टी तू मला सांगितल्या पाहिजे असं मला वाटतं. पार्थ म्हणतो, तुला असं वाटतं काय की जर का असं काही मोठं असतं तर मी काही सांगितलं नसतं. अगं काय सांगण्यासारखं असतं तर नक्कीच सांगितलं असतं, पण तशा कोणत्याच गोष्टी आमच्यामध्ये नाही आहेत. त्यामुळं तू निश्चिंत राहा आणि मला पण निश्चिंत राहू दे, असं म्हणून तो आता कॉफीचा आनंद घेत असतो. मानिनी पाहते की पार्थ अतिशय निवांत आहे आणि पार्थ व्यवस्थित बोलतोय. ती म्हणते, पार्थ तू ना खूपच भोळा आहेस बाबा, मला ना तुझी खूप काळजी वाटते. तो म्हणतो, माझी काळजी वाटते ना, मग मी काय काळजी करत नाही, तू करतेस म्हणल्यानंतर दोन दोन माणसांनी काळजी करण्याची काय गरज आहे. असं म्हणून त्याने तो विषय उडवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानिनी त्याला समजावून सांगते की बघ, जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला सांग. तर इकडे आता युगला टेन्शन आलेलं आहे. खरंच आपण नंदिनीशी खूपच वाईट बोललो असं त्याला वाटत आहे. त्याला थोडा पश्चातापच वाटतोय. आपल्याबरोबर दादा बरोबरच वागला, आपल्या टेन्शन त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत होत्या, पण आपण त्यांच्याशी चुकीचं बोललो आणि म्हणूनच जीवाने आपल्याला माफी मागायला लावली असं तो विचार करत असतो. तेवढ्यात रम्या तेथे टपकली आहे. रम्या त्याला म्हणते, मला इथलं पुसून घ्यायचं आहे. तो म्हणतो, काय आत्ता गरज नाही आहे, तुझा बरं बाहेर. ते म्हणते, अरे मी जर का काम केलं नाही तर माहिती आहे ना ती नंदिनी परत किती वाट लावेल माझी, नको नको मला काम करू दे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, करायचं असेल तर पटकन कर आणि निघ. तेव्हा रम्या त्याला जरा घोळत घेण्याचा प्रयत्न करते. रम्या म्हणते की मगाशी मी ऐकलं, खरंच नंदिनी आहे ना, काय गरज आहे तिला मध्ये मध्ये बोलण्याची. तेव्हा युग म्हणतो, तुला साफसफाई करायची आहे ना, साफसफाई कर आणि निघ, उगाच फालतू माझ्याशी बोलत बसू नको. तेव्हा रम्या त्याला अजून घोळत घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, हो ते झालं तुझं बरोबर आहे, पण आजपर्यंत बघ ना, जीवा तुझ्या बाजूनं बोलायचा, मामांना नेहमी तुझी बाजू पटवून द्यायचा, पण आता लग्न झालं तर कसा बोलायला लागलाय, सगळं काही बायकोच्या बाजूनच बोलायला लागलेलं आहे. मला काय त्याचं हे वागणं पटलेलं नाही आहे. असं म्हणून रम्या त्याला घोळत घेण्याचा प्रयत्न करते. झालेली गोष्ट मी सगळी ऐकली. मला ना अजिबात जीवाचं वागणं पटलेलं नाही आहे. नंदिनीसमोर तुला त्याने असं बोलायची काहीच गरज नव्हती आणि माफी मागायला लावायची तर काहीच गरज नव्हती, असं म्हणून ते त्याला उचकवण्याचा प्रयत्न करते. एकतर तू इतक्या दिवसातून घरी आलेला आहेस आणि त्यानंतर तुझ्याशी असं वागलं नाही पाहिजे असं ती त्याला बोलत असते. तेव्हा युग आता रम्यावरच चिडलेला आहे. तुला काय करायचं आहे ग मध्ये मध्ये, तू तुझं काम कर आणि निघ, असा डायरेक्टच अपमान आता युगने रम्याचा केलेला असतो आणि रम्याचं तोंड बंद केलेलं असतं. तर इकडे नेमकी काव्या रूमच्या बाहेर आलेली आहे आणि ती बाहेर कुठेतरी चाललेली आहे आणि ते पाहून मानिनीच्या डोक्यामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत. आता ही कुठे चालली आहे असा प्रश्न तिला पडलाय. तर तेवढ्यात पार्थ काव्याच्या समोर जाऊन म्हणतोय की तुम्हाला कुठं जायचं असेल तर मी आहे की, मी तुम्हाला पाहिजे तेथे सोडू शकतो. पण ती मात्र ऐकायला तयार नाही. खरं तर तिला पार्थने आणलेलं घड्याळ जे फुटलेलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी जायचं आहे आणि पार्थला सरप्राईज द्यायचं आहे, म्हणून ती पार्थला टाळत आहे. पण या सगळ्या गोष्टीचा मानिनीवर मात्र उलटाच परिणाम होतोय. पार्थ एवढी विनवणी करतोय तरी देखील काव्याला काहीच ऐकायचं नाहीये. काव्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि ती मुद्दाम पार्थला टाळत आहे, असा काहीसा समज आता मानिनीचा झालेला आहे. मानिनी विचार करते की नक्की हिला कुठं जायचंय काय माहिती, पण पार्थला मात्र काही गोष्टी कळणारच नाहीत असा विचार मानिनीच्या डोक्यात येत आहे. तेव्हा काव्या निघून जाते आणि पार्थ पुन्हा एकदा मानिनीजवळ येऊन बसतो. तेव्हा मानिनी म्हणते, अरे पाणी तरी प्यायचंस, नाश्ता केलास आणि पाणी देखील विसरलायस,
त्या मुलीच्या मागं ना तू सगळं तहानभूक हारून मागं पळतोस असं ती त्याला बोलत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रम्या पार्थने आणलेलं घड्याळ फुटलं म्हणून दुरुस्त करण्यासाठी बाहेर पडलेली आहे ही गोष्ट तिच्या मैत्रिणीला समजते. तेव्हा मैत्रीण म्हणते की आता म्याव म्याव करणारी न अंगावर जाणारी मांजर बदलली आहे असं मला वाटतंय. तिकडे रम्या आणि वसुंधरा जीवाच्या बाबत टोचून टोचून त्याला बोलत असतात. तेव्हा हे सगळं नंदिनी ऐकते आणि त्या दोघींच्या अंगावर जात म्हणते की जीवाच्या बाबत तुम्ही एक शब्द देखील वाकडा किंवा चुकीचा बोललेला मी खपवून घेणार नाही. जीवाला समोर धरूनच ते हे सगळं बोलत असते. तेव्हा वसुंधरा आणि रम्या चांगल्याच घाबरलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की नंदिनी काय करू शकते ते. नंदिनी दोघींवर भलतीच चिडलेली आहे. तेव्हा वसुंधरा आणि रम्या घाबरून गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.